नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील सुंदर आणि ऐतिहासिक असे वाई शहरामध्ये. कृष्णा नदीच्या काठावर पवित्र तीरावर वसलेलं असं वाई हे जे आहे ते दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि इथे सर्वात प्रसिद्ध आणि भक्तांचं श्रद्धास्थान म्हणजे वाईचा श्री गणपती. हे मंदिर जवळपास 250 ते 300 वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिराची खास गोष्ट अशी की इथली मूर्ती जी आहे गणरायाची ही सुमारे 6.5 फूट उंच आणि काळ्या दगडामध्ये कोरलेली आहे. गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावरचं तेज आणि सुंदर रूप, प्रसन्न चेहरा पाहताच मनाला एक अद्भुत शांती मिळते. वाईचा हा गणपती डोल्या गणपती म्हणूनही प्रसिद्ध आहे, कारण बाप्पाचं पोट खूप मोठं आणि गोलाकार आहे, त्यामुळे स्थानिक लोक प्रेमाने त्याला डोल्या गणपती म्हणतात. या मंदिराचं बांधकाम जे आहे ते मराठा काळातील असून दगडी वास्तुकला आणि मंदिराची रचना पाहण्यासारखी आहे, जे की व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच की खूप छान कोरीव काम केले, पूर्ण दगडातच केलेलं काम आहे हे. तर मग कृष्णा नदीच्या काठावर जे आहे हे मंदिर ते खूपच सुंदर आहे. सकाळची आणि संध्याकाळची जी आरती असते ती पण मनाला खूप प्रसन्न करणारी आहे. गणेश चतुर्थीच्या काळात इथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. संपूर्ण परिसर हा भक्तिमय वातावरणाने भरून जातो. तर पाऊस येत होता, आम्ही छत्र्या घेऊन चाललो होतो. छत्र्या इथे साईडला ठेवल्या आणि आतमध्ये शूटिंगला पूर्ण बंदी होती, तर थोडेसे फोटो मी क्लिक केलेत, ते बघालच तुम्ही. तर म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मंदिर परिसर अतिशय शांत आणि स्वच्छ आहे आणि इथे आल्यावर नैसर्गिक वातावरणात मला वेगळीच ऊर्जा आणि समाधान मिळतं. जर तुम्ही कधी साताऱ्याला आलात किंवा महाबळेश्वरला फिरायला येत असाल तर वाईच्या या प्रसिद्ध डोल्या गणपतीचं दर्शन नक्की घ्या. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या कुटुंबासाठी सुख समृद्धी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना नक्कीच करा. तर चला मंडळी, आता पुढच्या मंदिराकडे आलो आहे आपण. तर हे जे मंदिर आहे ते अगदी गणपती, वाईचा गणपती जो आहे त्याच्या शेजारीच आहे, म्हणजे एकच रस्ता दोघांचाही म्हणता येईल. छान असं आल्याबरोबर नंदीचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. शंकराचं मंदिर म्हटलं की आधी नंदीचं दर्शन होणारच. तर हे जे मंदिर आहे तर वाई शहरातील एका प्राचीन मंदिरापैकीच हे पण एक पवित्र मंदिर म्हणजे काशी विश्वेश्वर मंदिर. कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. वाई शहरातला दक्षिण काशी असं म्हटलं जातं आणि त्यामागे मंदिराचंही खूप मोठं महत्त्व आहे. जसं उत्तर भारतात काशी विश्वनाथ मंदिराला महत्त्व आहे, तसंच महाराष्ट्रात या काशी विश्वेश्वर मंदिराला विशेष स्थान आहे. हे मंदिर शेकडो वर्ष जुनं आहे. मराठा काळातील दगडी स्थापत्यकलेचा एक सुंदर नमुना आहे. मंदिराच्या दगडी खांब, भिंती आणि कोरीव काम पाहिलं की त्या काळातील कलाकारांच्या कलेचं कौतुक वाटल्याशिवाय अजिबात राहत नाही. मंदिरात प्रवेश करतानाच एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते आपल्याला. गाभाऱ्यातील शिवलिंग जे आहे ते अतिशय पवित्र आणि भगवान शंकराच्या चरणी आपली प्रार्थना अर्पण करतो आपण. महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात विशेष उत्सव साजरा केला जातो. हजारो भाविक इथे येऊन रात्रभर भजन, पूजा, अभिषेक करतात. संपूर्ण परिसर हा पूर्ण दुमदुमलेला असतो. हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून जातो. तर मंदिराच्या आजूबाजूला कृष्णा नदीचा परिसर खूपच निसर्गरम्य आहे, शांत आहे. नदीचा मंद प्रवाह आणि मंदिराची भव्यता मनाला खूप समाधान देते. इथे आल्यावर काही क्षण शांत बसून ध्यान केलं तर मनातील ताणतणावही दूर झाल्यासारखं वाटतं. मंदिरात छान दर्शन झालं आपलं, शांतता होती. पावसाच्या वातावरणावर जास्त गर्दी नव्हती अजिबात. आणि हा आपण मंदिराचा सगळा आजूबाजूचा परिसर बघतोय. हा जो परिसर आहे तो महाशिवरात्रीच्या काळात किंवा विशेष देवाच्या वाराच्या दिवशी पूर्ण दुमदुमलेला असतो. भाविक खूप येतात इथे आणि आजूबाजूला पूर्ण गर्दीच गर्दी असते. तर भगवान शंकर हे आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात असं म्हणतात. म्हणूनच भक्त येथे येऊन आपल्या मनोकामना व्यक्त करतात आणि पुन्हा या पवित्र स्थळाला भेट देतात. जर तुम्ही वाई डोल्या गणपतीच्या दर्शनासाठी आला असाल, महाबळेश्वर साईडला आला असेल तर या काशी विश्वेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. गणपती बाप्पा आणि महादेवाचं एकाच ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाग्य फार कमी ठिकाणी मिळतं. तर हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे.
ही जी छोटी छोटी मंदिरे आहेत हे सभामंडप आहे, हे नंदीचं देवस्थान आहे आणि हे दगडाचं मंदिर आपलं शंकर महादेवाचं. तर खूप छान वाटलं. पूर्ण ट्रिप खूप छान एन्जॉय केली आणि ट्रिपबरोबर आलो तर मग त्यांनी वेळ पण खूप छान दिला आम्हाला, की आम्हाला सगळं छान एक्सप्लोअर करता आलं, फोटोज वगैरे काढता आली आणि छान असं दर्शन घेता आलं सगळीकडे. आणि पावसाच्या वातावरणामुळे जरा गर्दी थोडीशी कमीच होती. सो मी शूटिंग करत असल्यामुळं मुलींना माझा बाहेर वेट करावा लागत होता. सो हे गणपतीचं मंदिर बघताय तुम्ही, वाई गणपतीचं, आणि हे लगेच त्याच्या अपोजिटच आहे शंकराचं, काशी विश्वेश्वराचं मंदिर. तर जेव्हा कधी याल तेव्हा नक्कीच तुम्ही या दर्शनाचा लाभ घ्या. तर चला मंडळी, आता निघण्याची वेळ झाली. पुढच्या जेव्हा मी ट्रिपला जाईल किंवा कुठे दर्शन घेईल तेव्हा नक्कीच तुमच्याशी तो ब्लॉग मी शेअर करेल. तर आता आपणही भगवान शंकराचं दर्शन घेऊया असं म्हणूयात आणि पुढच्या वेळेस तुम्हीही नक्कीच दर्शनाला या आणि त्याचा लाभ घ्या. तर चला, बाय. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे थोडेसे फोटो मी तिथे क्लिक केलेत. सो थँक्यू, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Water is rising over me. Water is rising.